तर नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आताच फार्म हाऊसला आलो आहे आणि आल्या आल्या पहिले मी सगळे मासे आपले चेक केले आणि ऑक्सिजनचे पाईप वगैरे, कारण ऑक्सिजन चालू आहे ना, कारण आपले बदक उड्या वगैरे मारतात त्याच्यामुळे मग ते पाईप निसटून जातं त्याच्यामुळे. आणि नंतरला सगळ्यांचे लक्ष देता देता आपण पोलार पॅरोटच्या इथे गेलो आणि त्या मटक्यामध्ये ना आपण जो मटका ठेवला आहे त्याच्यामध्ये बेबीज म्हणजे हे तो जी फिमेल आहे ती होते, त्यात फिमेल मेल काय माहिती नाही पण त्यात होती. त्याच्यामुळे मी बोललो की त्यात आत आहे म्हणजे अंडी दिली असतील, त्याच्यामुळे फक्त आपण काढून बघितलं तर अंडी नाही पण पिल्लं तयार होत आहेत. आता उद्या नाही तर परवा ते फ्रीसिम होतील, तर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, पोलार पॅरोटने आपल्या ब्रीड केले. हे बघा, ही जी तुम्हाला इथे दिसत असतील ना पिल्लं, ती सगळी म्हणजे जे ब्लॅक ब्लॅक स्पॉट्स दिसतात ना ते सगळी पिल्लं आहेत. तर मी इथून काढले आता. तर एक मिनटं, आपण ऑक्सिजन जरा साईडला घेऊया आणि इथे चेक करूया की इथे पिल्ले आहेत का. तर नाही, इथे नाही आहेत, पण आपल्या या मटक्यामध्ये तिने ब्रीड केले. आता हा मेल आहे फिमेल आहे माहिती नाही, पण हळूहळू ठेवूया आता आपण त्याला परत पाण्यात. मी फक्त असं चेक करण्यासाठी, कारण का तर जी आपली हे आहे मटकं आहे त्याच्यामध्ये एक आपली हे होती फिमेल मेल काहीतरी आहे ते, तर ती होती. त्याच्यामुळे मग मी चेक करण्यासाठी आपण काढलेलं बाहेर. तर ठीक आहे, आता काय करूया, हे जे बाकीचे जे फिश आहेत त्यांना आपण वेगळं करूया आणि तिला एकट्याला राहू दे त्यात. तर हा बघा, हा मेल आहे बहुतेक, तो बघा तो सगळ्यांना पळवतोय तिकडून आणि तो बघा तो गेला तिकडे. हा बघा, हा इकडे आहे. तर आता समजलं, आता हे 3 फिश जे आहेत आपले ते वेगळे करूया. आता बघितलं तुम्ही, तर आता आपल्याला हे जे मासे आहेत ते आपण आता वेगळे करून घेऊया आणि हे 3 इकडे. बाकी हा बघा, हा मेल आहे आणि यात ही फिमेल आहे, ती आता त्या अंड्यांची रक्षा करते. तर ठीक आहे, आता यांना आपण वेगळं करूया आणि कशात टाकायचं तो विचार करू दे आणि मग नंतर तुम्हाला सांगतो. आणि या सगळ्यांना बघा खायला टाकले गहू. काल आपण आणून ठेवले त्यातले अर्धे टाकले आणि आता अर्धे टाकलेत. तर हे बघा, इकडे मी आता आलो मगाशी. तर यात मी असं अंड्यांसारखं काहीतरी आहे. आता मला पण माहिती नाही प्रॉपर अंडी आहेत की काय आहेत, पण हे बघा तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, तर ही जी फ्लोरॉनची फिमेल आहे मेल आहे मला पण माहिती नाही, पण एवढी छोटी आहे. एक मिनटं, हे बघा एवढी छोटी आहे. आता 2 इंच 3 इंचाची होईल. तरी फिमेल आहे मेल आहे मला पण नक्की कन्फर्म माहिती नाही. पण हे बघा इथे जे आहे ते आपले जे एग्ज आहेत की अजून दुसरं काय ते मला पण नाही माहिती. पण ज्या हिशोबाने ती तिथे राहते म्हणजे बसते वगैरे, त्या हिशोबाने तर तिचीच अंडी वाटत आहेत. पण मला कमेंट करून नक्की सांगा की तिचेच एग्स आहेत की अजून काय. आणि ते मला तर वाटत नाही फर्टिलाइज होतील, कारण ती एकटीच आहे त्यात, बाकीचे सगळे वेगवेगळे आहेत. आता ते पण मेल आहेत की फिमेल ते पण डाऊट आहे. बट ठीक आहे, असू दे. आपल्याला काय सेलिंग तर करायचे नाहीत ते लवकर, जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत आपण सेल नाही करणार. पण हे मला नक्की सांगा काय आहेत ते, एग्स आहेत की वगैरे वगैरे अजून काय दुसरं आहे. तर ह्यांचे फिल्टर चालू करूया, नाहीतर बंद राहिले तर परत प्रॉब्लेम आहे. तर ठीक. आणि काल आपल्याकडे कस्टमर आलेले आपल्या इथून कमीत कमी 12-15 किलोमीटरवरून. तर त्यांनी एक आपल्या इथून जी सिल्वर शार्क होती ती नेली आणि त्या कॅटफिश ज्या आहेत त्या बघा त्या मागे, एक मिनिट, त्या मागे कॅटफिश आहेत त्या नेल्यात, त्या 2 जोड्या. आणि एक आपली सिंगल कॅटफिश नेले आणि इकडून एक कोई फिश नेलेली सिंगल, मोठी साईज थोडी, एक 3-4 इंचाची. आणि यात आपली एक रेनबो शार्क होती ती नेली त्यांनी. आणि 2-3 रेनबो शार्क होत्या, एकच राहिलेली, 2 कुठे गायब झाला काय माहिती नाही. बट ठीक आहे, असू दे. आणि आता आपले यातला प्लॅटिनम एंजल तर डेट झाला आहे, तर आता हे कधी ब्रीड करतात देव जाणे. तर बघूया आता. इथे तर काय दिसत तर नाही आहे एग्स वगैरे, आणि इकडे सुद्धा दिसत नाही काय. बट ठीक आहे, बघू कधी ब्रीड होते ती. तर आता काय कामं अजून दुसरी आहेत का चेक करू आणि मग नंतर तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता काय केलं माहिती आहे का, इथे पण आहे बघा एग्स दिलेले आपल्या स्नेल्सने. तर इकडे पण दिलेत, पण हे हॅच नाही झाली पण, आणि काही काही छोटे छोटे आहेत. तर यातच मी तो दुसरे जे हे अंडे येतो होते एग्स ते पडलेले याच्यात. तर आपण काय केलं, ही जाळीचा असा तुकडा घेतला आहे आणि असा आपला जो टँक आहे त्याला त्याच्यावर जाळीचा तुकडा ठेवला आहे
त्याच्यावर आपण ठेवणारे हे आणि ह्याच्या खाली आहे पाणी. झाकण ठेवलं तर ते कसं होईल की बदक वगैरे तोंड मारू शकत नाहीत, म्हणजे चोच मारू शकत नाही किंवा खाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट कोंबड्या पण आणि त्यात जर पिल्लं हॅच झाली, म्हणजे जे स्नेल्स आहेत आपले ते हॅच झाले तर ह्यात पडतील खालती पाण्यात, आणि म्हणजे समजेल की खरंच हेच एग्स आपले हॅच होतात की कोणते दुसरे किंवा गावठी वगैरे. तर ठीक आहे, आता त्यांना झाकण लावतो 1 मिनटं. तर आता हे बघा फिट केले झाकण आणि यात ठेवले आपण. आता हे दिसणार दिसते का? नाही इकडून नाही. हा नाही, इथं पण दिसत नाही. तर ठीक आहे, असो ह्याच्यातच आहे. आणि इकडनं खालून पण नाही दिसणार. बघा इथे मध्ये. तर जाऊ दे, असं ब्लर आहे तो पूर्ण. तर ह्याला पूर्ण टाईट आपण झाकण लावलं आहे. आता काय तो लवकर निघणार नाही. आणि आपण फक्त इकडूनच साईडने बघत राहू की हॅच होत आहेत का आणि त्यात पिल्लं येत आहेत का. तर ठीक आहे, आता हे झालं एक करून. आता ते सगळं लावून ठेवतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. वगैरे ठेवलं आहे आणि इकडे आपण ही काच ठेवून दिले पूर्ण इथे, कारण मासे भरपूर कमी झाले त्यातले या टँकमधले. कसे काय माहिती की कोंबड्या खात आहेत की अजून काय, पण मोठी मोठी साईज तर आहे, सगळी छोटी साईजच गायब आहे. तर बोललो कोंबड्या जर खात असतील तर त्यांना असं म्हणजे आपण हे करून ठेवूया. आणि अजून काय उपाय, यांच्यामधलं तर सगळं ओके, फक्त यातलंच थोडं कमी वाटते. बाकी सगळे तर हे इकडे पण झाकून ठेवलेलं आहे आपण, आणि इकडे काय विषयच येत नाही. तर ठीक आहे, आता बघू अजून जर पॅक करता आलं तर करूया. आता आपण पाणी केलं आहे खाली, म्हणजे रिकामा केला आहे थोडा, आणि तिकडचं पण केलं आहे आपल्या रोझी बार्बचा, आणि इकडचा सुद्धा केले. घाण सगळी काढून टाकले. आणि आता मी असंच आपलं सहज फेरफटका मारत होतो, तर रोज आपल्या अंडी देतात इथे कोंबड्या. तर काल परवा दिलेली 2 अंडी, तर काल नाही, असे एक दिवस आड देत आहेत कोंबड्या अंडी. तर का त्या दिवशी इथे कोंबडी बसलेली, त्याच्यामुळे इथे बघायला गेलो तर हे बघा 6 अंडी साठवलीत आपल्या कोंबड्यांनी. तर काल मी इथं मासे देण्यासाठी पिशव्या पण गोळा करायला आलेलो, तेव्हा पण मला ते अंडी दिसली नाही, कारण काळोख होतं. पण नशीब की ती 6 अंडी आहेत आपली इथे. तर ते आता ठेवतो पिंजऱ्यात, म्हणजे जाताना घेऊन जाता येतील. आणि इथं द्यायला काय त्यांना प्रॉब्लेम आहे काय माहिती, पण इथं दिलेत, असू दे. तर आता उद्यापासून इथं पण अंडी चेक करायला लागतील, कारण जी आपली पहिली जी कोंबडी होती ती सगळ्यात पहिली स्टार्टिंगला अंडी तिथे द्यायला लागली, तुम्हाला माहिती असेल. आणि नंतरला मग आत्ता अंडी पिंजऱ्यात द्यायची, आणि आता परत इकडे द्यायला लागले. तर खाली बिडला नाही ना अंडा? नाही पडलेलं तर नाही. तर ठीक आहे, असो. तर आता अंडी तर भेटलीत आपल्याला 6. तर ठीक, आता पाणी भरून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, केलंय बदकांसाठी पोहायला, पण पोहते दुसरंच कोणतरी. तर त्याला भरपूर गरमी होते, त्याला नाही, त्याच्यामुळे ती त्याच्यात जाऊन बसले. आणि 2 in 1 आहे, पाणी पण पियाचं आणि आंघोळ पण करायची. ठीक आहे, आता उठून गेले, आता जस्ट लाईट गेले. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आता दुपार झाली मस्त चांगली. तर आता थंडावासाठी आपण पाणी सोडलं इकडे पूर्ण. तर पाणी रोज मारण्यापेक्षा सोडून देतो, म्हणजे जास्त हे होईल. आणि हे बघा, आज बादशाला आपल्या सोडला आहे, फायटरला. तर त्याला पण आणि मोठ्या कोंबडीला पण, दोघांना पण सोडून लावलं आहे. कारण कसं पिंजऱ्यात राहून त्यांची तेवढी तब्येत होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं वजन कमी होतं त्यांचं, तर त्याच्यामुळे. तर ठीक आहे, आता त्यांना सोडून लावलं आहे आपण. आणि ते आपल्या 2 कोंबड्या तिकडे अंड्यांना बसलेत, हे बघा. तर ठीक आहे, त्यांना बसू दे. आता जरा घरी जातो आणि नंतरला मग जेवण वगैरे परत खाली येतो. तर आता यांना सकाळी पाला टाकला आहे, आता पाला आणायला चाललो आहे मी बाजारामध्ये. आणि या बादशाला सोडलं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आता सगळ्यांना फीड करून झाले, सगळ्या माशांना आपल्या. तर आजचा ब्लॉग एवढाच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत बाय.